नमस्कार, द मम्माज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे खानदेशी मठाची डाळ। खानदेशमध्ये जेव्हा भाज्यांची कमी असते तेव्हा अशाच घरगुती भाज्या केल्या जातात, त्यातलाच हा एक प्रकार आहे। चला तर मग बघूया ह्या भाजीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे। तर तुम्ही बघू शकतात इथे मी घेतलेली आहे मठाची डाळ। ही मठाची डाळ आहे, जी आपली मटकी असते त्यापासून बनवलेली ही डाळ असते। ती मी 1 तास आधी पाण्यात ऑलरेडी भिजवून ठेवलेली होती। ही बघा, अशा प्रकारे मी 1 तास आधी त्याला भिजवून घेतली होती, म्हणजे ती शिजायला वेळ जात नाही। आणि इथे भरपूर चिरलेला मी लसूण घेतलेला आहे। या भाजीला लसणाचा जास्त वापर केला जातो। एक 3 चमचे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। भरपूर कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला, टोमॅटो आहे आणि कोथिंबीर आहे। टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असला तर घ्या, नाही घेतला तरी चालतो। तर इथे मी कढई गरम करत ठेवली होती। आता आपण एक 3 पळी तेल घालून घेणार आहोत। आता आपण फोडणी करून घेऊया। तर इथे मी राई घातलेली आहे। राई चांगली तडतडली का मगच आपण त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे। राई चांगली फुटली पाहिजे, तरच त्या कुठल्याही फोडणीला चव येते। आता जिरं घालत आहे। आता लसूण घालूया। लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। थोडासा त्याला करपला की त्याची टेस्ट जास्त छान येते। हे बघा, असं छान फ्राय करून घ्यायचं आहे। ब्राऊन रंग आला पाहिजे त्याला। हे बघा, बघू शकतात तुम्ही छान ब्राऊन कलर आलेला आहे। आता घालायचे आहेत आपल्याला टोमॅटो। कांदा सुद्धा त्याचबरोबर घालून घ्यायचा आहे। आता घालायचं 1 चमचा हळद आणि सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करून झाल्यावर त्याला आपण झाकण मारून ठेवायचं आहे, म्हणजे कांदा चांगला कोंबला पाहिजे म्हणून। आणि 1-2 मिनिटांनी झाकण उघडून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकतात एक चांगली एक वाफ निघालेली आहे। आता त्यामध्येच आपल्याला घालून घ्यायचं आहे मठाची डाळ। बघा, टोमॅटो पण छान मऊ झालेला आहे। आता भिजवलेली मठाची डाळ त्यात घालून घ्यायची आहे। डाळ लवकर शिजावी म्हणून मी बाजूला गरम पाणी करत ठेवलेलं आहे। आणि ह्या भाज्या शिजवताना आपल्याला वरून गरम पाणी घालूनच त्या डाळी शिजवून घ्यायच्या आहेत। कुकरमध्ये सुद्धा ही भाजी आपण करू शकतो, पण कुकरला 1 शिटी जरी घेतली तरी ती ओव्हर कुक होते आणि त्या डाळीचा फुटरसपणा मग राहत नाही। आता आपण कांदा लसूण मसाला पण घालून घ्यायचा आहे आणि थोडासा गरम मसाला ह्याच्यात घालायचा आहे, 1 चमचा। हे बघा, एवढाच। या भाजीला दुसरा कुठलाच आपला घरगुती मसाला असतो वर्षभराचा साठवणीचा, तो वापरायचा नाही आहे। फक्त कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला आणि गरम मसाला एवढंच ह्याला लागणार आहे। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सगळी डाळ। आता आपण त्यामध्ये बेतानीच गरम पाणी घालायचं आहे। थोडं जास्त घालायचं, कारण की ती शिजेपर्यंत ते पाणी आटून जातं आणि डाळ अगदी आपल्याला हवी तशी व्यवस्थित मिळते। एकदा सगळी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यावर झाकण मारून एक 10 ते 12 मिनटं त्याला शिजवून घेऊया। आता इथे आपली 10 ते 12 मिनटं झालेली आहेत। हे बघा, छान डाळीला उकळी आलेली आहे, त्यातलं पाणी पण आटलेलं आहे। तुम्ही बाजूच्या कडा बघून तुमच्या लक्षात येत असेल, डाळ पण शिजलेली आहे। अजून 1-2 मिनटं त्याला आपण शिजवून घ्यायची आहे। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। हे बघा, डाळ छान शिजलेली आहे। आता मीठ घातल्यानंतर आपल्याला 1-2 मिनटं अशीच उघड्यावरती त्याला शिजवून घ्यायची आहे। वरून थोडी आता मी कोथिंबीर पेरलेली आहे आणि एक थोडी थंड होऊ द्यायची आहे, म्हणजे त्याला छान तरी येते। हे बघा, भाजीला अशी छान तरी आलेली आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे मी ज्वारीची भाकरी केलेली आहे, सोबत कांदा पापड असा मस्त असा खानदेशी बेत केलेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, खूप चविष्ट लागतं आणि खूपच हेल्दी असं ही आपली रेसिपी आहे। अशाच छान छान हेल्दी आणि चटपट होणाऱ्या घरगुती भाज्यांसाठी द मम्माज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।